नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड नंबरचा जो लेसन आहे, हिस्ट्री अँड द कॉन्सेप्ट ऑफ टाइम, या लेसनमधील हिस्टॉरिकल पिरियड्स हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. त्या पहिलं आपण वर एक पट्टी दिलेली आहे आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन काळातील काही घटना लिहिलेल्या आहेत. इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन द लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे छत्रपती महाराजांच्या काळातील महत्त्वाच्या इव्हेंट्स राईट केलेल्या आहेत. ते पहिलं बघूया. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा बर्थ 1630ला त्यांचा जन्म झालेला होता. ओथ ऑफ स्वराज्याची शपथ त्याने 1645ला घेतली. त्यानंतर इस्कॅप फ्रॉम आग्रा 1666, बघा 1666ला त्यांनी आग्र्यावरून सुटका करून घेतली. कोरोनेशन मीन्स राज्याभिषेक, त्याने 1674ला त्यांचा राज्याभिषेक घडून आणला, म्हणजे 1674ला त्यांचा कोरोनेशन झाला, म्हणजेच राज्याभिषेक घडून आणला. त्यानंतर बघा 1680ला त्यांचा त्यांची डेथ झाली, म्हणजेच मृत्यू झाला. ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाईफमधल्या इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहे. त्यानंतर आज आपण हिस्टॉरिकल पिरियड्स बघणार आहोत. We learn in the first lesson that history is science that tell us about events that happened in the past. बघा, लेसन नंबर फर्स्ट आपण फर्स्ट नंबरचा जो लेसन होता त्यामध्ये शिकलो की इतिहास हे भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून देणारे शास्त्र आहे. हे आपण पहिल्याच लेसनमध्ये शिकलो. We also learn that every bygone moment make up the past. आणि बघा, यावरून हे लक्षात येते की होऊन गेलेला जो काळ असतो तो भूतकाळ असतो. होऊन गेलेल्या ज्या घटना असतात त्या भूतकाळात असतात. त्यानंतर बघा, द पास्ट इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ हिस्ट्री इन अ ब्रॉड सेन्स. The period of history goes back to the time of the birth of our solar system. तर बघा, इतिहासाचा काळ, भूतकाळातील ज्या घटना घडून गेलेल्या असतात तो इतिहासाचा काळ असतो. आता इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो. आपल्या इतिहासाचा जो काळ आहे तो सूर्यमालेच्या, म्हणजे सोलर सिस्टम मीन्स सूर्यमाला. सोलर सिस्टम मीन्स सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे मोजला जातो. हे लक्षात ठेवले पाहिजे. आवर सोलर सिस्टम कम इनटू बीइंग अबाउट 4.5 बिलियन इयर्स एगो. बघा, सुमारे अब्ज वर्षापूर्वी म्हणजे आपली सूर्यमाला निर्माण झाली. बघा, आपली सूर्यमाला कधी निर्माण झाली, तर बघा, आवर सोलर सिस्टम कम इनटू बिगिन अबाउट 4.5 बिलियन इयर्स एगो. आपली सूर्यमाला ही 4.5 बिलियन इयर्स एगोला निर्माण झाली. त्यानंतर बघा, नेक्स्ट बघा, आवर अर्थ इज अ प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. अर्थ मीन्स पृथ्वी. पृथ्वी हा काय आहे, एक ग्रह आहे. पृथ्वी हा एक ग्रह आहे, सूर्यमालेतील एक ग्रह आहे. याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्ती बघूया. सो इट इज प्रिझम
that the earth was also formed 4.5 billion years ago. बघा, आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. प्लॅनेट मीन्स ग्रह, प्लॅनेट मीन्स ग्रह, त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे आणि पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वीच झाली. पृथ्वीची उत्पत्ती बघा, अवर अर्थ इज प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. आपली जी पृथ्वी आहे ती सोलर सिस्टम मधलाच एक ग्रह आहे, म्हणजे सूर्यमालेतील एक ग्रह आहे. सो इट इज प्रिझम दॅट द अर्थ वॉज ऑल्सो फॉर्म 4.5 बिलियन इयर्स ॲगो. बघा, पृथ्वीची उत्पत्ती सुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्ष पूर्वी झाली. बिलियन मीन्स अब्ज, बिलियन मीन्स 4.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. नेक्स्ट बघा, द स्पॅन ऑफ 4.5 बिलियन इयर्स सिन्स द अर्थ फॉर्मेशन इज vast period of time. It is not easy to grasp this entire period all at once. It is necessary to divide it into a number of stages in order to understand it better. बघा, पृथ्वीची उत्पत्ती मागे जाणारा जो काळ आहे 4.5 अब्ज वर्षाचा, एवढा काळ समजून घेणे म्हणजे तो टप्प्याटप्प्याने समजून घेणे आवश्यक ठरते. परत एकदा बघा, इट इज नॉट इझी टू grasp this entire period all at once. It is necessary to divide it into number of stages in order to understand it better. आणि 4.5 वर्षाचा एवढा काळ समजून घेणे म्हणजे तो टप्प्याटप्प्याने समजून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी बघूया, therefore the time in history is divided into main periods. बघा, म्हणून समजून घेणे आवश्यक ठरते आणि त्यासाठीच इतिहासाच्या काळाची जी विभागणी आहे, इतिहासाच्या ज्या काळाची विभागणी आहे ती 2 मेन पार्टमध्ये केलेली आहे. इतिहासाची विभागणी ही मेन 2 पार्टमध्ये केलेली आहे, 2 पार्टमध्ये. ओके, प्री हिस्टोरिक पिरियड अँड हिस्टोरिक पिरियड. प्री हिस्टोरिक पिरियड मीन्स प्रागैतिहासिक काळ आणि हिस्टोरिक पिरियड मीन्स ऐतिहासिक काळ. बघा, प्री हिस्टोरिक पिरियड, प्री हिस्टोरी simply means before history. The prehistoric period is the period for which no written record are available by which to write its history. बघा, इतिहास लिहिण्यासाठी कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नसतो, त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात, म्हणजेच प्रीहिस्टोरिक पिरियड असे म्हणतात. बघा, हिस्टोरिक पिरियड. The historic period is the period for which written records are available using which we can write history. बघा, हिस्ट्री लिहिण्यासाठी लिखित पुरावा अवेलेबल असतो, त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात, म्हणजे हिस्टोरिक पिरियड असे म्हणतात. त्यामध्ये सर्व लिखित पुरावे उपलब्ध असतात, त्याच काळाला हिस्टोरिक पिरियड असे म्हणतात. नेक्स्ट बघा, सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम अँड इस्टॅब्लिशिंग एज डेटिंग. वी आर ॲक्च्युली मेजरिंग टाइम व्हेन वी टॉक अबाउट डेज, टुडेज डेट और डे ऑफ द वीक एक्सेट्रा. बघा, कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धतीत आणि कालनिश्चितीमध्ये जर आपण बघितलं तर कोणता वार आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो. नेक्स्ट बघा, वी हॅव सीन दॅट देअर आर व्हेरियस मेथड ऑफ मेजरिंग टाइम. These methods allow us to identify a particular day, month or year with respect
to an earlier or later day, month or year. बघा, कालगणनेच्या अनेक पद्धती असतात हे आपण पाहिलं. या पद्धतीमध्ये काळाची जी गणना आहे पुढील किंवा मागील क्रमाने असे करतात. उदाहरणार्थ बघा, फॉर एक्झाम्पल, इफ इट is June, then we know that the earlier month was May and next one will be July. बघा, उदाहरणार्थामध्ये जर बघितलं आपण, आज हा महिना जून आहे तर मागचा महिना मे आणि पुढील महिना जुलै असेल. इफ टुडे इज 10th of June. बघा, टुडे मीन्स आज 10 तारीख आहे. बघा, आज 10 जून आहे, 10 तारीख आहे. देन वी कॅन टेल दॅट टुमॉरो विल बी 11th of June. आणि बघा, उद्या, टुमॉरो मीन्स उद्या 11th जून आहे. नेक्स्ट बघा, एस्टरडे वॉज 9th of June. आणि काल, एस्टरडे मीन्स काल 9th जून होती. दस वेन वी मेजर टाईम वी ॲक्च्युली मेजर इट्स लेंथ. आणि हे असे सांगता येते की यामध्ये काळाची लांबी मोजता येते. The events before the beginning of the common era are mentioned as having occurred before the common era. Information about some of these events can only be obtained with the help of evidence buried under the ground. बघा, इसवी सनाच्या जो प्रारंभ होण्याचा पूर्वीचा जो काळ असतो, घडून गेलेल्या घटनेचा अभ्यास करताना त्याच काळातील उल्लेखीय इसवी सन पूर्व ज्या वस्तू असतात अशा वस्तू या जमिनीखाली गाडलेल्या असतात आणि त्या पुराव्याच्या आधारे काही वस्तूची आपल्याला माहिती मिळते आणि त्या कालनिश्चिती करणे शक्य होते. त्या वस्तूच्या आधारे कालनिश्चिती म्हणजे ही वस्तू कोणत्या काळातली आहे, किती वर्षापूर्वी आहे असे करणे शक्य होते. बेरिड मीन्स गाडलेले, जमिनीखाली गाडलेली. दिस एव्हिडन्स इज युजली इन द फॉर्म ऑफ ब्रोकन मॅन मेड artifacts and fallen structures with the help of these remains and using scientific methods. तर बघा, काही पुरावे असतात, पुराव्याच्या आधारे समजा वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषाच्या स्वरूपात असते. ते अवशेष जे असतात त्याच्या आधारे हजारो वर्षापूर्वीची जी घटना असते आणि त्या घटनेची मांडणी म्हणजे कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे शक्य होते, म्हणजे सायंटिफिक मेथडच्या आधारे. आता स्ट्रक्चर्स मीन्स काही वस्तू असतात किंवा वास्तू असतात, याच्या माध्यमातून कालनिश्चिती करणे हे सायंटिफिक मेथडमध्ये शक्य होते. We can determine the time of the event that took place under thousands of years ago. There are many layers of soil deposit one above the other under the surface of the ground. बघा, जमिनीखाली मातीचे एकावर एक अनेक थर साचलेले असतात. सॉइल मीन्स माती आणि लेयर्स मीन्स थर, असे अनेक थर साचलेले असतात. The period of these layers and of the remains found in them cannot be stated definitely in terms of dates. However, a rough estimate of how many years ago they exist can certainly be made using scientific method. आणि बघा, इतक्या तारखेपासून इतक्या तारखेपर्यंत अशी निश्चित स्वरूपात सांगता येत नाही आहे. आजपासून इतक्या तारखेपर्यंत, इतक्या काळापर्यंत जी मोजणी करणे
शक्य असते, म्हणून त्याच पद्धतीला कालमापनाची पद्धत म्हणजे सायंटिफिक मेथड असे म्हणतात. नेक्स्ट बघा, सच ॲज कार्बन 14 एनालायसिस, ट्री रिंग्स एनालायसिस, dendrochronology, etc. These methods are known as dating techniques. आणि जी ही मेथड आहे तिला डेटिंग टेक्निक असे म्हणतात. बाय युजिंग दिस डेटिंग टेक्निक्स we learn how old the layers of soil and the remains found in them are. बघा, जे लेयर्स असतात, मातीचे जे थर असतात, किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्याचा काळ निश्चित करता येतो. आता नेक्स्ट बघा, देन वी कॅन डिटरमाइन दियर पिरियड अप्रॉक्सिमेटली. आणि लेयर जे आहेत, मातीचे जे थर आहेत ते किती वर्षापूर्वीचे आहेत याचा अंदाज बांधता येतो. अप्रॉक्सिमेटली मीन्स अंदाज. नेक्स्ट बघा, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ अन अर्थन पॉट इज एस्टिमेटेड टू बी 5000 years old with the help of dating techniques, we can say that the earthen pot dates back roughly to 3000 BC. बघा, एखादं मातीचं भांडं आहे आणि ते मातीचं भांडं, एखादं भांडं मातीचं जर निघालं समजा, तर ते असे म्हणतात की ते मातीच्या भांड्याचा काळ म्हणजे इसवी सन समोर आला की ते मातीचं भांडं किती वर्षापूर्वीचं आहे हे लक्षात येतं. देन वी कॅन conclude that the period of the culture to which the pot belong must be around 3000 BC. आणि ते मातीचं भांडं कोणत्या वर्षाचं आहे, किती वर्षाचं आहे आणि ते कोणत्या संस्कृतीशी निगडित आहे, या संस्कृतीचा काळ इसवी सन सुमारे 3000 वर्ष इतका आहे हे सांगण्यात येतं. बघा, कल्चर मीन्स संस्कृती आणि अर्थन पॉट्स मीन्स मातीचे भांडं. जर एखादं मातीचं भांडं असलं तर ते कोणत्या संस्कृतीशी आणि किती वर्षापूर्वीचं आहे हे निश्चित करता येतं.